1.5 किलोमीटर रस्त्यासाठी एकीकडे 21 कोटी रुपये खर्ची पडत असताना सारं शहर खड्ड्यात गेलंय, याची चाड आमच्या पालिकेला उरलेली नाही। खड्डे खड्डे आणि फक्त खड्डे, पालिकेच्या उदासीनतेचे खड्डे, कंत्राटदाराच्या भ्रष्ट कारभाराचे खड्डे, नगरसेवकांच्या अनास्थेचे खड्डे, शांत सोलापूरकरांच्या सहनशक्तीचे खड्डे, कराच्या बदल्यात शहरवासियांना मिळणाऱ्या दुर्दैवाचे खड्डे। सोलापूर शहरात जिकडं पाहावं तिकडं खड्डे, खड्डेमय सोलापूर। नाही खड्ड्यात गेलेलं सोलापूर। पालिका प्रशासन बिनधास्त, पदाधिकारी काउन्सिल हॉलच्या दालनात खुशाल, नगरसेवक आपल्याच थाटात। शहरात सुरू आहे शहरवासियांची क्रूर चेष्टा। सोलापूरकर भोगतायत नरक यातना। आमचं सोलापूर गेलंय पूर्णपणे खड्ड्यात। कुठला रस्ता याला अपवाद नाहीये, कुठला परिसर अशा खड्ड्यांपासून वेगळा नाहीये। करा तुम्ही मार्कंडेय जन्मोत्सव साजरा करा, तुम्ही गणेशोत्सव साजरा करा, तुम्ही नवरात्रोत्सव साजरा करा। पालिकेच्या कृपेनं खड्डे आहेत तुमच्या स्वागताला। फार तुम्ही ओरडलात तर मुरुम टाकून थुक्का लावण्याचं आमच्या पालिकेचं दरिद्री काम। पुन्हा खड्डे कायम, खड्डेच खड्डे सोलापूरकरांच्या वाट्याला। कोण बोलतोय? कुणी नाही। इथले लोक बोलत नाहीत, गुमानं सगळं सहन करतायत। मग रस्त्यात खड्डे पडो अथवा सबंध शहर खड्ड्यात जाओ, कुणाला पडलंय त्याचं? शहरात सध्या खड्डेच खड्डे असं चित्र दिसून येत आहे। मी ज्या ठिकाणी थांबलो हे 12 इमाम चौक आहे। इथं आपण पाहू शकतो लोक जीव मुठीत धरून वाट काढत आहे, पण पालिका मात्र आपली निवांत आहे। शहर सध्या खड्ड्यात चाललंय पण सारे निवांत आहेत। अस्मिता विजनसाठी मी शहानवाज शेख, सोलापूर। यांचा कारभार बेकार म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं, हे तर त्यापेक्षा बदतर निघाले। मग शहरवासियांच्या वाट्याला विकास नाही तर येणार काय? तर फक्त खड्डे खड्डे आणि फक्त खड्डे। एक अधिकारी बोलत नाही, कुणी खड्ड्यांबद्दल पावलं उचलायला तयार नाही। थकबाकी कराची राहिली म्हणून नावं जाहीरपणे लावणारी आमची पालिका। आता आमचं शहर खड्ड्यात गेलंय, मग आयुक्तांपासून ते शेवटच्या नगरसेवकांपर्यंत प्रत्येकाची नावं आता प्रत्येक चौकात लावायची वेळ आली आहे। पालिका नामक आमची यंत्रणा नेमकं काय करते? अनेक त्रास होत असतात। असे आयुक्त साहेबांनी निर्णय दिल्याप्रमाणे खड्डे काम सुरू आहे म्हणे, तर आपण इथे तुम्ही पाहू शकता एकही अजून काम झालेलं नाही आहे। तुम्ही इथं कॅमेरा करून दाखवू शकता। पालिकांना कायमस्वरूपी आम्ही पत्रव्यवहार करत असतो, पण कुठल्याही प्रकारची महानगरपालिका काम करणार हा मला कुठंही दिसलेलाच दिसत नाही, किंवा कुठं बजेट तरतूद नाही, किंवा महानगरपालिकेत कर्मचारी तुटवडा आहे। हा दिवसेंदिवस वाढणाराच विषय आहे। नागरिकांना दिवसेंदिवस या खड्ड्यांमुळे मणकेदुखीचा त्रास जास्तीत जास्त होत आहे। मी गोंदिया वस्तीच्या रस्त्यासाठी फक्त 200 मीटरच्या रस्त्यासाठी मला वर्ष झालं आहे। कुठल्याही प्रशासनाने मी वारंवार पत्र आयुक्त व नगर अभियंता यांना लेखी पत्र देऊन व प्रत्यक्ष भेटूनही पत्र दिलेलं नाही। यानंतर मी एक 7 ते 8 दिवसात त्यांना अवधी देतो, त्याच्यानंतर तिथं रस्ता रोको जनआंदोलन करण्यात येईल। तर आता एनएम साहेबांनी आपल्याला सांगितलं की शहरात खड्डे जास्त आहेत, त्यामुळे अपघाती होतात। तर अजूनही त्यांना विचारू की येणाऱ्या काळात त्यांनी कुठल्या पाऊल उचललं। आता लास्ट प्रशासनाने मी सोमवारी लास्ट आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून एक शेवटचं एक पत्र देणार आहे। त्यानंतर प्रत्येक सोलापूर नागरिकांना मी जनआंदोलनासाठी आव्हान करणार आहे। त्यानंतर मी प्रत्येक ज्या ठिकाणी नागरिकांना रस्त्याची त्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी माझ्या अतुल्य सेवा प्रतिष्ठान पुढाकार घेऊन प्रत्येक रस्ता करण्यासाठी पुढाकार घेऊन जनआंदोलन करल्याशिवाय दूसरा पर्याय नहीं, ऐसा मला वाटता है। हमेशा बिगड़ते 10 बार बोले, नगर से को बोले, महापौर ने को बोले, सबको बोले, उसका रास्ता को सुधारना नहीं हो।
महापालिका काय काम करत नाही, महापालिका काय करत नाही, रोड पे कचरा है, सब कुछ है। कितना ही बोले तो खाली हाँ तू बोलते फक्त मतदान इथे खाली मतदान टेप पे आले, खाली वापरते खाली मतदान जेणेकरून नागरिकांना वापरून ते नगरसेवक सोडतात असं यांचं मत आहे। तर अजून कोल्हापुरात अजून काही खड्डे आहेत, त्यामुळे अपघातही होतात। हे तर आमच्या भारतीय चौकामध्ये एवढा रस्त्याची काय सुधारणा नाही। लोकांना सांगून या प्रभागात आहेत, लोकांना सांगू ते नगर सांगितलं, सर्व लोकांना सांगितलं, खाली हा म्हणतं मतदान टायमाला खाली हा करतो मग जाऊन आपल्या घरी जाऊन बसतो। या ठिकाणी महापौर आहेत, एक महापौर आहेत या नगरसेवक इथला दोन्ही सर्व सांगितलं, नगरसेवक सांगितलं, महापौर सर्व लोकांना सांगितलं। महापौर असूनही काही काम करत आज काय लोक कामाचे नाही, रोड बनीत नहीं, एक बार नहीं 10 बार सब आते खाली सब करते ये करते, वो निकाला जाए कम से कम 12 किलो को ना मच्छर रोड ऐसी बेकार है, कितने तो एक्सीडेंट होते, हर हफ्ते को एक बार एक्सीडेंट होता है। साखरपेठचा जो रोड आहे गुरुवारपेठच्या पासून ते साखरपेठ रविवारपेठच्या पर्यंत रस्त्यात खड्डे पडलेले आहेत। प्रत्येक वेळेला ही काही ड्रेनेज किंवा कशाच्या कामासाठी खड्डे करतात आणि नंतर रस्त्याचे दुरुस्त करतच नाही। तुम्ही नगरसेवकांना आणि अधिकाऱ्यांना सांगितले का? सांगितलं आहे, त्यांना सांगितलं आहे, आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, आमच्या नगरसेवकांना सांगतो, पाठवतो करतो आणि ते जाताना येताना वयस्कर माणसांना इतके खास खळगे असल्यामुळे ठेच लागतात, पडण्याची शक्यता असते। या ठिकाणी पाऊस पडला तर पाणी इथंच थांबते, पाणी तिथं सगळं खड्ड्यात पाण्याला लवकर निसर्ग होत नाही। आता यांनी सांगितलं की जनआंदोलन करणार, रस्ते झाले तर जनआंदोलन करणार आणि विविध आंदोलनही करणार। तर येणाऱ्या काळात महापालिकेने दक्षता घेऊन लवकरात लवकर रस्ते करावा आणि जेणेकरून नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये आणि सोयीसुविधा द्यावे असे त्यांचे मत आहे। कॅमेरामॅन शानव शेखसह मी रोहन श्रीराम, अस्मिता विजन, सोलापूर। इंद्रभुवन मध्ये दिवस ढकलले चाललेत का? कौन्सिल हॉल मधून देशमुखी ढोल बडवले चाललेत का? आमची नगरसेवक मंडळी सभागृहात हजेरी लावण्यापुरतीच उरली आहेत का? कुणाला देणं घेणं उरलेलं नाहीये का? आता प्रत्येक रस्त्याच्या कामाचा पंचनामा झालाच पाहिजे। कोट्यवधी खड्ड्यात घालताना कुणाची घरं भरली गेली हे चव्हाट्यावर आलं पाहिजे। इंद्रभुवन खुर्ची उभवण्यासाठी नाहीये, शहराला वाऱ्यावर सोडण्यासाठी घोडा गाडीचा डामडौल नाहीये। स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधीचा चुराडा चाललाय। इकडं आमचं शहर खड्ड्यात गेलंय, त्याची चाड कुणाला नाहीये। 1.5 किलोमीटरसाठी 21 कोटींचा खर्च आणि सारं शहर खड्ड्यात, असं एकमेव उदाहरण असेल। स्मार्ट सिटीचे ज्यांनी असं मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेलं आहे, पण हे काम जे आहे पूर्णपणे संत गतीने दिसते मला। कारण आज तुम्ही बघताय जवळजवळ वर्ष होत असेल रंगभवन ते आपल्या डफरीन चौकापर्यंत रस्ता हा फक्त चालू आहे, साईडला फक्त डिगिंग घेतलेले आहे, अजून तर दुसरं सुशोभीकरणाचं काम काहीच नाही आहे। आणि त्यामध्ये भर पडलेले सोलापूरमध्ये रस्त्यावर जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे अपघात भरपूर होतात, किरकोळ अपघात होतात की त्यामध्ये कोणाला काही लागतं किंवा नाही लागतं हे कोणी सांगू शकत नाही। पण ज्यावेळेस जर त्या खड्ड्यामध्ये जर पावसाचं पाणी थांबलं गेलं की वाहन चालकाला दिसत नाही की तो तिथं खड्डा आहे का काय आहे म्हणून, ज्यावेळेस तो वाहन चालक त्या पाण्यातून जातो त्यावेळेस तो अपघात घडण्याची शक्यता आहे। तरी माझं एवढं सांगणं आहे की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही काम पूर्ण करावं, जेणेकरून अपघात हे टळले जातील। पागामध्ये फिरतो समजा आता एस टी स्टँड किंवा आता आपण ज्या ठिकाणी उभारलो आहे नवमी शाळेसमोर, हरिभाई देवकरण शाळेसमोर, ह्या ठिकाणी खड्डे एवढे आहेत, जवळजवळ सोलापूरमध्ये कुठलाही रस्ता असा नाही आहे की तिथे खड्डे नाहीत म्हणून। तुम्ही कुठल्याही भागात जावा तुम्हाला प्रत्येक रस्त्याने तुम्हाला खड्डा दिसणार। खड्ड्यांचं एक ओढं नेमकं सुटणार कधी हाच खरा प्रश्न आज सर्वसामान्यातून व्यक्त केलेला जात आहे। सोनवण्यासोबत मी वैभव बंगणे, अस्मिता विजन, सोलापूर। दिवस ढकलणारी पालिका अन उदासीन लोकप्रतिनिधींमुळे सोलापूरकर मोठ्या यातना भोगतायत। शहरवासीय कमालीचे शोषित सहनशील मानले जात आहेत। आमचं शहर पूर्णपणे खड्ड्यात गेलंय हे त्याचंच ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल।